सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित त्रैवार्षिक यात्रा व आषाढी यात्रा उत्सवानिमित्त महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। सोलापूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दोन्ही यात्रांचा योग एकत्र आल्याने शहरासह जिल्ह्यातील हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेत भक्तिभाव व्यक्त केला। आषाढ मासारंभानिमित्त देवीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी सकाळपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने चोख नियोजन व बंदोबस्त ठेवला आहे। या कार्यक्रमाबाबत मंदिर समितीचे व्यवस्थापक अनिल नायक यांनी माहिती दिली। यावेळी संभाजी प्रे, प्रभाकर जानगवळी, पांडुरंग परस्कर, दिलीप भास्कर, सुरेश जानगवळी, महादेव बडवणे, गौरव घुले, अनिल नायक यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी व अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शहर गवळी समाजाचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट यावर्षी त्रिवार्षिक यात्रा दिनांक 12/8/2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत 30,000 भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था केली आहे। आणि त्याच पद्धतीनं आदल्या दिवशी 1100 सवासिनीला एक साडीमधून तुळजापूर वेस ते महालक्ष्मी मंदिरपर्यंत या ठिकाणी जलकुंभ मेळावा हा एक आगळा वेगळा समाजाचा या ठिकाणी सर्व आमच्या महिला मंडळाने आयोजित केलेला आहे। आणि ट्रस्टच्या वतीने ह्यावर्षी मंदिर परिसरामध्ये 20 ते 22 CC कॅमेरे आणि हा जो सभामंडप आपल्याला दिसतो आहे तो माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे आणि माननीय महेशांना कोटे यांच्या निधीतून हा सभामंडप आज या ठिकाणी आम्हाला समाजाला त्यांनी दिलेला आहे। आणि यापूर्वी कोटे परिवाराचं आमच्या महालक्ष्मी मंदिर आणि समाजावर भरपूर सहकार्य आहे। असं सहकार्य त्यांचा लाभाव आणि या ठिकाणी महाप्रसादासाठी जास्तीत जास्त भक्तगणाने लाभ घ्यावा ही नम्र विनंती। दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी गर्दी वाढतच चालली, याचं नियोजन कसं केलं? आता ह्यावर्षी नियोजन म्हणजे गर्दी ह्यावर्षी इतकी आहे की दर मंगळवारी आणि शुक्रवारी 10 ते 12,000 भक्तगण या ठिकाणी येतात। आणि आपण आता व्हिडिओ शूटिंग केलेलीच आहे। सर्वांना रांगेची व्यवस्था केली आहे, CC कॅमेरे आहेत। सर्व ट्रस्टी या ठिकाणी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत बसून सर्व ह्याच्यावर देखरेख करत आहेत। आणि डिपार्टमेंट पोलिसचं सुद्धा सहकार्य आहे आणि डीन सिव्हिल सर्जन यांचंसुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। तिला दुपारी 4 वाजता बलिदान चौक तुळजापूर येथून ती भव्य जलकुंभ मिरवणूक निघणार असून त्यामध्ये आमच्या समाजातील सर्व आंध्र असू दे, कर्नाटक असू दे, बेळगाव असू दे, या सर्व लोक या ठिकाणी ह्या जत्रेसाठी आवर्जून येतात। आणि 11 तारखेला संध्याकाळी या ठिकाणी आमचे जातेवरचे गाणे असतात, जे आमचे नगर, पंढरपूर ह्या ठिकाणी सुद्धा सुपारीचा मान देऊन सर्व गाणे म्हणणाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं आहे। तो कार्यक्रम संध्याकाळी 8 नंतर आहे। सालाबादप्रमाणे म्हशी पळवण्याचाही कार्यक्रम घेण्यात येतो, तो यावेळेस आहे का? हे म्हशी पळवणे नाही, म्हशी मिरवणुकीचा कार्यक्रम आहे। ही आमच्या जत्रेची एक शान आहे समाजाची। काही जरी नसलं पण म्हशीची मिरवणूक हे महत्त्वाची आहे। आम्ही तसं प्रयत्न डिपार्टमेंटला दिलं आहे, देवेंद्रदादांना केलं आहे। यातनं काय कितपत यश येतं ते बघूयात। आई भक्तांना सगळ्यांना सुदबुद्धी देऊ, मारक्या म्हशी कोणी आणू नयेत आणि जास्तीत जास्त म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमासाठी समाजाचा आग्रह आहे। तशी आम्ही डिपार्टमेंटला सुद्धा विनंती केली आणि त्यांनाही आम्ही सहकार्य करायला तयार आहे। तरी आम्हाला त्यांनी परमिशन द्यावं ही नम्र विनंती।